हाय एव्हरीवन, आज आपण होममेड पिझ्झा पाहणार आहोत. तेही अगदी घरच्याच साहित्यात. अगदी आपल्या रोजच्या चपातीपासून हा पिझ्झा आपण बनवू शकतो. खूप छान बघा, टेस्टी पोटभरीचा नाश्ता आपण मुलांसाठी करू शकतो. भरपूर भाज्या घातलेला आणि पनीर घातलेला, एकदम हेल्दी प्लस टेस्टी असा हा होममेड पिझ्झा तयार होतो. तुम्हीही नक्की घरामध्ये ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी आहे. एकदम हॉटेल टाईप आपला हा पिझ्झा बनवून रेडी होतो. तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे भाज्या धुवून घेतलेल्या आहेत. मी ते गाजर, शिमला मिर्च आणि फ्लॉवर हे मी धुवून स्वच्छ करून मग किसणीने बारीक करून घेत आहे. आता इथे मी शिमला मिर्च, गाजर आणि फ्लॉवर याचे किसून घेतलेले आहे. त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे मी कांदे सोलून घेतलेले आहेत आणि तेही मी किसणीवर किसून घेत आहे. तुम्ही जर हे सुरीने कांदे उभे चिरून घेतले तरी चालेल, काही हरकत नाही. आता त्यानंतर आपल्याला इथे पनीर घ्यायचे आहे. ते मी पनीर थोडेसे घेतलेले आहे, 50 ग्रॅमचे. त्याचे मी उभे स्लाईस करून घेत आहे आणि त्याच्यानंतर याचे आडव्या बाजूने बारीक असे तुकडे करून घेत आहे. छोटे छोटे तुकडे आपल्याला पनीरचे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता इथे मी मोझरेला पिझ्झा चीज, पिझ्झा मिक्स आणि चिली फ्लेक्स, त्यानंतर मेयोनीज आणि टोमॅटो केचप हवं असेल तर तुम्हाला स्पायसी टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही शेजवान चटणी किंवा सॉस घेऊ शकता. अशा पद्धतीने हे आपल्याला टॉपिंगसाठी लागणार आहे. चला तर मग आता नेक्स्ट कृती बघूयात. इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि चपातीची कणिक मळतो तशी मी कणिक मळून ठेवलेली 15-20 मिनटापूर्वी. तर कणिक ही आपली जास्त पातळही नको आणि घट्टही नको, मध्यम अशी असावी. तर या कणकेचे आपल्याला 2 असे मध्यम आकाराचे गोळे बनवायचे आहेत. अशा पद्धतीने असे आपण 2 कणकेचे गोळे बनवून घेऊयात. आता ह्या 2 गोळ्याची आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे. चपाती अशी बनवायची आहे की ती जास्त पातळ नको. आपण जी चपाती बनवतो ना रेग्युलर, तशी पातळ नाही बनवायची, थोडीशी थिक ठेवायची आहे, म्हणजे मध्यम अशी ठेवायची आहे. आणि मध्यम आकाराच्या 2 चपात्या आपल्याला इकडे लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्या बाजूने अशी चपाती तुम्ही व्यवस्थित लाटून घ्या. बघा, आपली एक चपाती इथे लाटून तयार आहे. आता तशीच पद्धतीने आपण दुसऱ्याही गोळ्याची छानपैकी चपाती लाटून घेऊयात. चपाती जर चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं मध्ये आधी पीठ वापरून सगळ्या बाजूने एकसारखी गोलाकार करू शकता. आता आपल्या 2 चपात्या इथे रेडी आहेत. चला आता टॉपिंग करूयात. पहिल्या चपातीची जे पान आहे ते घ्यायचे आहे. त्याच्यावरती सॉस, मेयोनीज आणि थोडंसं स्पायसी टेस्ट हवे असेल तरच शेजवान सॉस किंवा चटणी वापरू शकता. मुलांसाठी करत असाल तर ते स्किप करू शकता. चमच्याने सगळीकडे स्प्रेड करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स, मिक्स ऑर्गॅनो म्हणजे पिझ्झा मिक्स, हे तुम्हाला डीमार्टमध्ये, मॉलमध्ये किंवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळू शकतील, ते तुम्ही घेऊन येऊ शकता. त्यानंतर त्याच्यावरती मिक्स भाज्या, गाजर, शिमला मिर्च, फ्लॉवर हे सगळीकडे समान लेअरवरती स्प्रेड करून घेऊयात. त्याच्यानंतर त्याच्यावरती कांदा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर छोटे छोटे आपण जे पनीरचे काप केलेले ते पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि नंतर सगळ्यात शेवटी मोझरेला चीज हा स्प्रेड करायचा आहे. सगळीकडे समान लेअरवरती कडेने बाजूने अशा छानपैकी मस्त लेअर द्यायची आहे. आणि नंतर दुसरी चपाती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे. आता चपाती ठेवल्यानंतर तुम्ही काटा चमच्याच्या मदतीने त्याच्या कडा सगळीकडून पॅक करून घेऊ शकता, हे अशा पद्धतीने. आता इकडे आपला तवा गरम झालेला आहे. त्यावरती 1 चमचा तूप टाकलेला आहे. तुपाने पदार्थ आणखी स्वादिष्ट लागतो म्हणून तूप टाकलेलं आहे. त्यानंतर आपण बनवलेले पिझ्झा तव्यावरती ठेवून द्यायचे आहे. आता कमी गॅसवरती आपल्याला हा पिझ्झा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. साईडने थोडंसं तूप टाकून वरून थोडंसं तूप लावायचे आहे आणि पुन्हा एकदा
पलटवून घ्यायचे आहे. लक्षात असू दे, गॅस हा कमी फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवून दोन्ही बाजूने पिझ्झा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, कारण आतल्याही भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत म्हणून. बघा, आपला मस्त असा हा पिझ्झा घरच्या घरी तयार आहे. खूप हेल्दी आणि टेस्टी लागतो. तर आता याची मी तुम्हाला दुसरी पद्धतही सांगणार आहे, तीही तुम्ही पुढे बघून घ्या. आता इथे मी मध्यम आकाराची एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि गॅसवरती तवा गरम करून त्यावरती टाकून काटा चमच्याच्या मदतीने त्याला थोडंसं छेद करून घेणार आहोत. आता इकडे दोन्ही बाजूने पलटवून थोडंसं तुपाची धार सोडून चपाती भाजून घ्यायची आहे. आता चपाती अशा पद्धतीने भाजायची आहे की जिकडे आपण काटा चमच्याने जे छेद करून घेतलेले होते ते आपण टॉपिंगसाठी वापरणार आहोत. तर त्यासाठी ती बाजू आपण पूर्णपणे भाजून घ्यायची आहे आणि त्याच्या अपोजिटची बाजू म्हणजे छेद नसलेली बाजू कच्ची ठेवायची आहे. तर इथे मी वरची बाजू छेद केलेली पूर्णपणे भाजून घेतलेली आहे टॉपिंगसाठी. त्याच्यावरती आपण जसे मी मगाशी सांगितलं तेच पद्धतीने टॉपिंग करून घ्यायचे आहे. केचप, सॉस, थोडंसं मेयोनीज आणि शेजवान चटणी हे टाकून मगासारखं सेम टॉपिंग करून घ्यायचे आहे. हे सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर मिक्स भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं पनीर, मोझरेला चीज, मिक्स ऑर्गॅनो किंवा चिली फ्लेक्स ह्या सगळ्या गोष्टी जशा मगाशी सांगितल्या तशाच टॉपिंगला करून घ्यायच्या आहेत. आता हे आपण ओपन पिझ्झा करणार आहोत, म्हणजे एका चपातीचाच पिझ्झा आपण तयार करणार आहोत. हाही अगदी त्याच पद्धतीने टेस्टी, खूप छान, अमेझिंग असा लागतो. तर बघा, आपलं इथं टॉपिंग करून रेडी आहे. आता ह्या चपातीची आपण खालची बाजू कच्ची का ठेवली माहिती आहे का? कारण आपण हा पिझ्झा पण तव्यावरती बनवणार आहोत आणि तव्यावरती खालची बाजू जास्त पुढे जाऊ नये, जास्त भाजू नये जोपर्यंत की वरच्या भाज्या भाजत नाहीत तोपर्यंत, म्हणून आपण थोडीशी कच्ची ठेवलेली आहे खालची बाजू. तर अशा पद्धतीने असा तव्यावरती हा पिझ्झा ठेवून द्यायचा आहे. साईडने तूप टाकून पुन्हा एक ताटली वरून झाकायची आहे, म्हणजे आतमध्ये वाफेने भाज्या चांगल्या शिजतील. एक 2 ते 3 मिनटात ह्या भाज्या व्यवस्थित वाफ लागून शिजते. तव्यावरती पण डिपेंड आहे, तुमचा तवा कोणता आहे, काय आहे, त्याच्यावरती तुम्ही 3 ते 5 मिनटं ठेवून देऊ शकता. तर अशा पद्धतीने भाज्या पण सगळ्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत आणि आपला चीजही बऱ्यापैकी छान असा स्प्रेड झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, दोन्ही पद्धतीने तुम्ही ओपन पिझ्झा आणि पॅक पिझ्झा असा आपण चपातीचा घरच्या घरी छान पद्धतीने बनवू शकतो. तुम्ही मुलांना गरमागरम नाश्त्याला हा खाऊ देऊ शकता. मुलं भाज्या खायला कंटाळतात, तर ही छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा.